किती जुना असावं ही तलवार तरी साधारण 300 वर्षाच्या जवळपासची आहे. ह्या तलवारीला धोप असं म्हणतात, धोप. हा, आणि याच मराठा तलवारी गैरसमज निर्माण केले जात आहेत आपल्याकडे. म्हणजे 65 किलोची तलवार काय आणि 1 टनाचा भाला काय, आणखी काय 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 खोटा इतिहास आपला महाराष्ट्राचा आणि हा पसरवत आहेत. आणि म्हणून शस्त्रांच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की शस्त्र जितकं हलकं तेवढं उत्कृष्ट. भवानी तलवार म्हणजे महाराजांचं प्रतिरूप आहे. म्हणजे भवानी तलवार म्हटलं की शिवाजी महाराज आम्हाला दिसतात. नमस्कार, मी आशिष पाथरे, संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुमचं जोशात स्वागत करतो. आज जोशात स्वागत करायचं प्रयोजन म्हणजे आज एपिसोड असा रंगणार आहे ना पॉडकास्टचा, पाहुणे इतके रंजक आहेत आणि विषय इतका महत्त्वाचा आहे, मी सांगतोच तुम्हाला. पण त्याआधी या आपल्या महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाची प्रेरणादायी एक घटना म्हणता येईल, जी 350 वर्षापूर्वी घडली होती. त्याचं 351वं शक म्हणजे वाढदिवस म्हणूया सोप्या भाषेत तो साजरा करण्यात आला. अर्थातच आपल्या लाडक्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. आपल्या महाराष्ट्राचं ते आराध्य दैवत आणि स्फूर्तिस्थान आहेच. आणि त्रयोदशीला तिथीनुसार त्यांचा हा राज्याभिषेक त्या काळात झाला होता. आणि आता 352वं शक सुरू झालेलं आहे राज्याभिषेकाचं. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पुन्हा एकदा म्हणजे काय झालं, 1 मेला मोडी लिपी या लिपीच्या माहितीसाठी सुनील कदम सर आपल्याकडे आले आणि त्यांनी जी काही आपल्याला मोडी लिपी संदर्भात माहिती दिली ती पाहिल्यानंतर आम्हाला प्रेक्षकांनी कळवलं की इतरही अनेक क्षेत्रांमधला त्यांचा अभ्यास खूप दांडगा असेल तर त्यांना आपण बोलवूया, कारण त्यांच्या बोलण्यातून तो प्रतीत होत होता. आणि अर्थातच ते दुर्ग अभ्यासक आहेत, ते नाणे संग्राहक आहेत, इतिहासाचे संशोधक आहेत, लेखक आहेत. अशा बऱ्याच गोष्टी ते करत असतात. प्रदर्शनं वेगवेगळी ते भरवत असतात. सामाजिक संस्थांना किंवा मोटिवेशनल गोष्टी जिथे असतील, कॉर्पोरेट्स असतील, शासन असेल किंवा शाळा, तिकडे ते जाऊन लोकांना मोटिवेट करत असतात आपला इतिहास सांगून. तर मग आता राज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्त्वाचा जो विषय जो आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आहे ते म्हणजे शस्त्रास्त्र. त्यासाठी आम्ही सुनील कदम सरांना नमस्कार पुन्हा बोलवलेलं आहे. सर बघा, तुम्ही येताना कुठल्या तरी दिवसाचं औचित्य साधून येतात जो महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा असतो. मला ना लहानपणापासून या गोष्टीचं कुतूहल आहे की युद्धस्य कथा रम्य हो असं आपण म्हणतो. आणि युद्धाच्या कथा इतक्या आपल्याला ऐकायला आवडतात, लोकांना सांगायला आवडतात. युद्ध म्हणजे काय प्रकार असेल आणि युद्धामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ज्याच्या जोरावर युद्ध जिंकली जातात ती म्हणजे त्या वेळची अद्ययावत शस्त्रास्त्र. मला जाणून घ्यायचं, तुमचा प्रचंड अभ्यास आहे, तर या युद्धांविषयी मला सांगा ना की युद्धाची एकंदरीत सुरुवात, जगामध्ये घडलेली प्रमुख युद्ध आणि त्यातली शस्त्र. नमस्कार. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, कारण जगामध्ये जो इतिहास घडला आहे, जी क्रांती घडली आहे ती शस्त्रांनीच घडलेली आहे. कारण कुठलीही क्रांती ही रक्तरंजितच असते, रक्त सांडल्याशिवाय क्रांती घडत नाही. आणि ह्याला अख्ख्या जगाचा इतिहास साक्ष आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे काय वेगळं होणं नाहीये. महाराजांनी स्वराज्य स्थापना कशी केली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्याकरता शस्त्र धारण करणं गरजेचं होतं. जिथे जिथे अधर्माचं आणि वाईट प्रवृत्तींचं नाश करावा लागतो त्या ठिकाणी शस्त्र धारण करावं लागतं. खरं बघायला गेलं तर भारताला फार प्राचीन परंपरा आहे शस्त्रास्त्रांची आणि त्यानुसार तो इतिहास बघावा लागतो. आणि त्या शस्त्रास्त्रांमध्ये बदल झालेले आहेत, कारण परिस्थिती आणि आजूबाजूचं जे काही वातावरण असतं जसं त्याच्यात बदल गेला तशी शस्त्रांमध्ये प्रगती किंवा बदल होत गेला, क्रांती होत गेली. म्हणजे माणसाने शस्त्रांचा उपयोग कुठल्या गोष्टीचा पहिल्यांदा केला असेल तर तो दगड. म्हणजे ही गोष्ट जवळजवळ आपण असं म्हणूया की आता इथे काही बाणांचे 2 आपल्याकडे आहेत का आपल्याकडे, तर हे एक त्या काळातले असे आहेत. तर हे दगडी हात, हे बाणांची टोक आहेत. अशी दगडी शस्त्र आपल्याला फार प्राचीन म्हणजे 10,000 वर्षापासून किंवा त्यापेक्षाही पूर्वीचे किती मिळतात पाहायला. 10,000 किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा अशी अनेक शस्त्र भारतात, महाराष्ट्रात सुद्धा मिळालेली आहेत उत्खननांमध्ये. तर त्याच्यातलं एक हे काय आहे बाणाचं, हे बाण आहे. दगडाला दुसऱ्या दगडाने छिलके पाडून त्याला आकार आणून मग छोटे छिलके पाडून
त्याला धार आणली जाते. हे हां. सर सांगतायत त्याप्रमाणे हे बाणाचं टोक आहे हो. आणि ती दगडात आहे आणि तो दगड खूप मजबूत हो. आहे. हे लागल्यानंतर म्हणजे पशु हत्येसाठी किंवा हां, नाही शिकारीसाठी शिकारीसाठी स्वतःचं संरक्षण आणि अन्न मिळवण्याकरता त्याला शस्त्रांची गरज होती सगळ्यात पहिल्यांदा. आणि हा बांबूची काठी जशी असते म्हणजे बोरूला छेद करून त्याच्यात हा बसवून इथे जे 2 खाचा दिलेल्या आहेत हे वेलीच्या सहाय्याने बांधायचा की त्याचा बाण तयार व्हायचा. तर ते हे बाणाची अग्र आहे, टोक आहे ती बाणाची. तर अशा रीतीने त्याने दगडाची शस्त्र म्हणजे सुरुवातीला नुसता दगड आणि मग हजारो वर्षांचा, लाखो वर्षांचा कालखंड जायला लागला. कारण हे असं भराभर झालेलं नाही. याला हजार म्हणजे हजार पण नाही, 10,000 25,000 अशा पटीमध्ये अगदी लाखाचा हा कालखंड आहे की त्याला हळूहळू या गोष्टी आकलन व्हायला लागलं की दगडाला धार केली की किंवा मुळात जे टोकदार दगड आहेत ते पहिल्यांदा वापरले. कारण त्याला शिकार करणं हा एक महत्त्वाचा विषय होता आणि तो कायम शिकार कंदमुळं सुद्धा, पण ती कंदमुळं खोदून काढणं किंवा ते फोडणं, कापणं याच्यासाठी त्याला दगड आणि या शस्त्रांचा हळूहळू अनुभवातून तो शिकला आणि आपल्याला कशा प्रकारचं साधन हवंय हे साधन त्याने तयार करायला सुरुवात केली. मग एका दगडाने दुसऱ्या दगडाला तासून वेगवेगळ्या म्हणजे कुऱ्हाडीसारखी हत्यारं किंवा फोडण्याकरता, तोडण्याकरता असं म्हणूया आपण भाले बनवले. मग नंतर त्याने बाण बनवले. सुरुवातीला त्या बोरूला तासून टोक करायचं, तेच बाण त्याचे होते. नंतरच्या काळात त्याने दगडाची टोकं छोटी बनवली, लहान शस्त्र असतात. तर ती लहान शस्त्र सुद्धा त्याने बनवली खरवडण्याकरता, तासण्याकरता, ती जनावरांची कातडी किंवा मांस सोलण्याकरता, हाडापासून वेगळं करून खाण्याकरता वगैरे. तर असं अनुभवातून ते सगळं शिकत आणि लाखो वर्ष गेलेली आहेत या गोष्टी. म्हणजे काष्ठ म्हणजे लाकूड पेक्षा दगड कधीही कठीण असतो, त्यामुळे त्याची शस्त्र दीर्घकालीन टिकतात आणि उपयुक्त आहेत. विशेष गोष्ट आपण लाख म्हणूया, लाख वर्षां म्हणजे जवळजवळ हा पिरियड 50 लाखापेक्षाही मागे जातो खरं तर. आणि एवढा पिरियड त्याच्यामध्ये गेलेला आहे मोठा आणि अनुभव आहे त्याचा. कसा आपण एखादी गोष्ट वापरून हळूहळू त्याच्यामध्ये असं केलं तर असं होईल, असं केलं तर असं होईल, हे जे बदल घडतात आपल्याकडे अनुभवाने. तर तशा रीतीने हा लाखो वर्षांचा कालखंड गेलेला आहे. आणि पाषाण युग गेलं, पाषाणयुगानंतर ताम्रयुग आलं, म्हणजे धातुयुग आपण म्हणतो. ताम्रयुग म्हणजे सिंधू संस्कृतीचा काळ म्हणायला हरकत नाही, कारण कांस्ययुग सुद्धा म्हणतात त्याला. ताम्रयुग सुरू झालं म्हणजे तांब्याचा शोध लागला माणसाला किंवा काशाचा शोध लागला त्यावेळेला. अर्थात हे डायरेक्ट कासं नव्हतं, हे 2-3 धातू मिश्रण करून तयार होतं. म्हणजे धातुविद्या खरी इथे सुरू होते. आणि याचे पुरावे, स्पष्ट पुरावे म्हणजे धातूपासून तांब्याच्या किंवा कास्याच्या बनलेल्या कुऱ्हाडी, भाले, त्याच्यानंतर तलवारी सुद्धा म्हणायला हरकत नाही, सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत. अच्छा, अगदी स्पष्ट त्या राष्ट्रीय संग्रहालयात आणि आपण जाऊन बघू शकता ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळे आज सिंधू संस्कृतीचा काळ बघितला तर आजपासून सुमारे 5-5.5 वर्ष मागे जातो. म्हणजे दृश्य काळ हा असं म्हणायला हरकत नाही शस्त्रांचा. प्रागैतिहासिक काळ, इतिहास काळ आणि मग मध्ययुगीन काळ. इतिहास काळ म्हणजे काय, तर लिखित पुरावे जिथे मिळतात, म्हणजे लेखन सुद्धा मिळतं, शस्त्रास्त्र वस्तू मिळतात, वाङ्मय सुद्धा त्या काळातलं मिळतं. तर तो इतिहास काळ असा म्हटला जातो. साधारण 8व्या शतकापासून मध्ययुग धरलं जातं की ज्याची शस्त्रास्त्र मिळतात, त्या काळात बनवलेल्या वास्तू मिळतात, त्या राजांच्या वंशावळी मिळतात, त्यांच्याविषयी शिलालेख, ताम्रपट हे सगळं मिळतं. हा इतिहास काळ झाला की ज्याच्यामध्ये स्क्रिप्ट म्हणजे लिहिलेल्या पुरावे सुद्धा आहेत आपल्याकडे आणि वस्तू सुद्धा काही प्रमाणामध्ये. पण शस्त्र काही या काळातली स्पष्ट अशी मिळत नाही. सिंधू संस्कृतीतले मिळतात, नाहीतर मग डायरेक्ट साधारण 12व्या शतकापासूनची शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात, जी काही म्युझियममध्ये म्हणा किंवा दक्षिणेमध्ये तर मंदिरांमध्ये सुद्धा ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात विशिष्ट प्रकारच्या तलवारी. आणि याच तलवारींचं चित्रण या काळामध्ये जी काही स्थापत्य शैली आपल्याकडे स्थापत्य कला निर्माण झाली, म्हणजे पहिल्यांदा लेण्या सुरू झाल्या करणं, अजिंठ्याच्या वगैरे लेण्या, त्याच्यामध्ये चित्र सुद्धा आपल्याला आहेत. त्याच्यानंतर मग मंदिरं बांधण्याची पद्धत सुरू झाली. मंदिरांवरती मूर्त्या कोरल्या जायच्या देवदेवतांच्या आणि त्या संदर्भाने जे काही त्यांचे सेवक किंवा भक्त जे कोणी असतील ते, तर त्यांच्या मूर्त्या कोरल्या जायच्या. आणि याच्या कथा आपल्या रामायण, महाभारत आणि पुराणांमध्ये स्पष्ट दिलेल्या आहेत. आणि त्यांची युद्ध तर झाली. आता रामायण हा तर युद्धाचाच मोठा काळ आहे, महाभारत तर युद्धाचंच आहे. त्यामुळे ह्या युद्ध म्हटलं की शस्त्र आलं. मग ते शस्त्र कोणतं, त्याचं नाव, त्याचा प्रकार, त्याचा उपयोग हे सगळं त्याच ग्रंथांमध्ये येतं. विशेष गोष्ट म्हणजे आपल्याकडे वेद ज्यावेळी निर्माण झाले तर आपल्याला माहिती आहे की 4 वेद आहेत. सगळ्यात प्रमुख आहे तो ऋग्वेद आहे आणि त्याच्यातनं मग 3 वेद त्याच्याकरता निर्माण झालेले आहेत. तर याच्यामध्ये यजुर्वेद जो आहे, कारण ह्या प्रत्येक मुख्य वेदाला
एक एक उपवेद आहे. तसं यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद आहे. म्हणजे जवळजवळ वेद काळाच्या जवळ याच्याबद्दल वेदच एक निर्माण केला गेला शस्त्रांसाठी आमच्याकडे, आणि त्याचं नाव आहे धनुर्वेद. म्हणजे त्यात अग्निपुराण जे आहे त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की यजुर्वेदाचा उपवेद धनुर्वेद, की ज्याच्यामध्ये शस्त्रास्त्र विद्या आणि शस्त्रास्त्रांविषयी माहिती, ती निर्माण कशी करायची, ती वापरायची कशी, ती कुठे वापरायची, कोणत्या वेळी वापरायची, आणि युद्धाचे डावपेच कसे असतात, म्हणजे ज्याला व्यूह असं म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये, तर ते सगळं इत्यंभूत ज्ञान या धनुर्वेदामध्ये आहे. धनुर्वेद असं नाव असलं तरी धनुष्याबद्दल त्याच्यामध्ये जास्त माहिती आली, तरी धनुष्याबरोबर इतर शस्त्रांची देखील माहिती, म्हणजे हे शस्त्रास्त्रांविषयी माहिती असलेलं भारतातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मयीन पुरावा. मग रामायणामध्ये आपण बघतो की रामाचं धनुष्य, त्याला कोदंड नाव आहे, जे बांबूपासून बनलेलं आहे. लाकडाचं धनुष्य आहे रामाचं, ते कोदंड आहे, ते त्याच्या उंची इतकं आहे. म्हणजे ते धनुष्य कुठल्याही रामाच्या मूर्तीत बघा, धनुष्य रामाचं हे त्याच्या डोक्यापेक्षाही उंच असतं. आणि भारतीय धनुष्य ही अशा पद्धतीचीच होती, उंच. मागे एक धनुष्य ते त्याला कोदंड म्हणायला काहीच हरकत नाहीये. ते थोडंसं फिरवून बघू शकतो, तिथल्या तिथे फिरवलं तर हे बांबूचं धनुष्य आहे. हे साधारण आज शिकारीला हे वापरतात आजही, आणि त्यापैकीच हे धनुष्य, याची प्रत्यंच्या सुद्धा बांबूचीच आहे. ही दोरीची, रेशमाची, प्राण्यांच्या कातड्याची किंवा आतड्याची, हरणाच्या आतड्याची, कोल्याची तात म्हणजे आतडं, तर याच्यापासून सुद्धा त्याच्यात प्रत्यंच्या वगैरे बनवलं. हे सगळं धनुर्वेदामध्ये इत्यंभूत वर्णन आहे. खूप धनुर्वेदामध्ये डिटेलमध्ये गोष्टी आहेत. कर्नाटकात वगैरे जर आपण गेलो, बृहदीश्वराचं मंदिर आहे, आणखी महाबलीपुरमची मंदिर आहेत, बदामीच्या आहेत, आणि हम्पी महत्वाचं. त्याच्यामुळे त्या काळात शस्त्र कशी होती, ती कशा पद्धतीने वापरत होते, कशा प्रकारच्या तलवारी होत्या, कोणत्या कोणत्या आकाराच्या होत्या, लांबी रुंदी किती, तुम्हाला व्यवस्थित त्याचा अभ्यास या ठिकाणी करता येतो दक्षिणेमध्ये. कारण दक्षिण भारतामध्ये मंदिरं टिकून आहेत आणि त्याच्यामुळे त्यात कोरलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर ही अशी चालत आलेली शस्त्र परंपरा आहे, ही अशा रीतीने पाहायला मिळते. प्रत्यक्ष शस्त्र काही प्रमाणात बघायला मिळतात आजही, ती काही संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवलेली. तर मग परकीयांचं आक्रमण या भूमीवर सुरू झालं होतं, त्याचा आणि इथल्या लोकल लोकांच्या शस्त्रास्त्राचा काय संगम घडला किंवा काय एक्सचेंज ऑफ विपन्स झालं का त्याच्यामध्ये, त्याबद्दल काही प्रकाश टाका. पोर्तुगीज आले असतील, फ्रेंच आले असतील, अरब आले असतील. अरब फार प्राचीन काळापासून, अरब इसवी सणापूर्वीपासून भारतात येत आहेत व्यापारासाठी येतात, आणि मग त्यांनी तिकडच्या खूप गोष्टी आपल्या इकडे आणल्या व्यापाराच्या ह्याच्यात. आणि आपल्या खूप म्हणजे असे मसाल्याचे पदार्थ आपल्याकडनं तिकडे जात होते, नीळ वगैरे पदार्थ होते, उत्कृष्ट धातू आपल्याकडनं आपण अख्ख्या जगाला भारत धातू पुरवत होता. पोलाद, शस्त्रांना लागणार धातू. अगदी अफगाणिस्तानमध्ये हे पोलाद बनवण्याची एक भट्टी सुद्धा मिळालेली आहे. त्याच्यानंतर याचे काही पार्टिकल, म्हणजे या खाणी, अगदी महाबळेश्वर वगैरे या ठिकाणी, कोणाकोणम वगैरे हा जो दक्षिणेचा भाग आहे सगळा आपल्याकडचे, इथे खाणी होत्या. हे परदेशी प्रवासी याचं वर्णन करतात, म्हणजे ह्याला लागणारं जे खनिज, आणि हे खनिज आपण जगाला देत होतो. आता आपण ज्या टप्प्यावर आहोत ना, की ते बाहेरचे लोक आले आणि त्यांनी त्यांची शस्त्र, तर मला इथे काही वेगळी शस्त्र जी आपण पाहिलेली नाही ती दिसत आहेत. तर मी ती मुद्दा म्हणून दाखवतो की आता बघा, हे फार असं पाहिलेलं नाहीये. हे काय आहे, ह्याला काय म्हणतो आपण? याला खैबर तलवार असंही म्हटलं जातं, किंवा अफगाण सुरा. जसं इराणच्या भागामध्ये, पर्शियाच्या भागामध्ये वक्र तलवारी वापरायचे, आणि त्या तलवारीला पर्शियन भाषेमध्ये शमशीर हा शब्द आहे. अच्छा. आता हे पेशकवच आहे, हे सुद्धा पर्शियन आहे. हे साधारणतः मुघलांनी भारतात आणलेलं आहे. म्हणजे ते हे वापरायचे, याच्यामध्ये लहान मोठ्या साईज. आणि याला पेशकवच, याला पेशकवच का म्हणतात? पेशकब्ज हा शब्दच फारसी आहे. बरं. पेश म्हणजे पुढे, आणि कवच म्हणजे मूठ. त्यामुळे हे असं शेल्याला लावलेलं असतं इथे, त्याला मॅन असतं, हे रत्नजडित असतं, शिंगांचं हसीदंती असं मौल्यवान मूठ असते, आणि दरबारात जाताना हे अशा रीतीने ते शिल्यामध्ये खोतलेलं असं ते पेशकवच असायची, लहान मोठी, अतिशय रत्नजडित सोन्या चांदीची अशी ही पेशकवच असायची. ती ही मुघलांनी आणली. त्याच्यामुळे मुघलांच्या काळामधली जर चित्र पाहिली आपण, तर त्या चित्रामध्ये त्या लोकांच्या कमरेला ही अशी सुंदर सुंदर पेशकवच लावलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर तसं हे पेशकवच आहे, आणि ती खैबर तलवार आहे. साधारण एकसारखीच दिसतात. ती याची पाठ टी सारखी आहे, एक प्रकारची सुरी आहे. तर हे चिलखत याने भेदता येतं, म्हणजे चिलखताच्या कड्या असतात, तर ह्या टी पाठीमुळे त्या थोड्या उघडतात. म्हणून म्हटलं शस्त्र ही गरजेनुसार निर्माण केलेली आहे. तर ही तलवार लहान मुलाची तलवार आहे. इथे आता आपण जी पाहत आहे ती, इथे काही मोठ्या तलवारी आपल्या इथे आहेतच. तर हा जो तलवारीचा वक्रपणा आहे, हा जो कर्वेचर आहे, हा पर्शियन तलवारीनं अतिशय कर्व असतात, म्हणजे कंसासारखा त्या अशा एकदम गोल तलवारी असतात त्या. आणि त्याची मूठ आहे
ती अशा रीतीची मूठ असते. इथे जी आपण बघतोय अशी इंग्रजी जे आकाराची, तर त्या समशेर तलवारी, ज्या पर्शियन आपण त्याला म्हणतो, अशा रीतीच्या आहेत. त्याच्यानंतर खूप प्रकार आहेत. ही बाहेरून आलेली शस्त्र हा, आहेत ह्या सगळी. सुसन पत्ता नावाची एक तलवार असते, एस आकारासारखं त्याचं पातं असतं. भारतीय तलवारी होतात ज्या होत्या त्या म्हणजे खांडा, ज्याला संस्कृतमध्ये खांडा. खड्ग म्हणतो आपण. हा. तर त्याचं मराठीकरण जे किंवा त्याचं मराठी रूप आहे संस्कृतचं, त्याला खांडा. ही तर खांडा त्याचं तलवार काही आहे भारतात का? प्रचलित होते. आपल्या इकडे एक खांडा आहे, हा जो इथे दिसतोय हा खांडा आहे इथे. तर अरे. ह्या बघा तलवारीमध्ये तुम्हाला लगेच लक्षात येईल, या खांड्यामध्ये याचं जे टोक आहे ते मोठं जाड होत गेलंय. अणुकुचीदार, असं छोटं नाही झालं इतर तलवारींसारखं. ओके. पातळ, आणि त्याला या ठिकाणी पात्याला आधार दिलेला आहे इथे. हा जो अशा रीतीचं हे खांडा, म्हणजे हा पुढे रुंद झालाय. त्याचा शेप वेगळा आहे. हा, हो. हा रुंद झालाय. तर खड्ग खांडा हा अशा रीतीचा तलवार आहे. आणि मग पुढे साधारण 15व्या शतकाच्या जवळ या कारण खांडा या तलवारी लांबीला थोड्या कमी असायच्या हा. आणि वजन साधारण 2.5 किलो, 2 ते 2.5 किलो, यापेक्षा 2.5 किलो. वजनदार तलवारी नसतात पहिली गोष्ट. असा हा खांडा, खड्ग. आणि हे शिवकाळात सुद्धा काही लोक हे खांडे वापरत होते, परंतु खांडे वापरणारे लोक हे ताकदवान असायचे. त्याच्यामुळे, कारण ते शस्त्र थोडं जड आहे इतर तलवारींपेक्षा, आणि ते चालवायचं हा विषय आलाच पुढे. त्याच्यामुळे हे खड्ग. आणि मग 15व्या शतकामध्ये याच्यामध्ये थोडी डेव्हलपमेंट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग तेव्हा ज्या तलवारी सुरू झाल्या तर त्या अशाच लांब सरळ पात्या, भारतीय तलवारी सरळ पात्याच्या. आणि मग अशाच सरळ पात्याच्या तलवारी, परंतु थोड्या हलक्या, कारण खांडा फार जड आहे, आणि म्हणून अशा पद्धतीच्या सरळ पात्याच्या तलवारी पाहायला आपल्याला मिळतात. हे किती जुनं असावं ही तलवार तरी साधारण 300 वर्षाच्या जवळपासची आहे ही तलवार. बरोबर. आणि मी पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगेन, ती ऐकून आश्चर्य वाटेल कदाचित आपल्या प्रेक्षकांना सुद्धा. ह्या तलवारीला धोप असं म्हणतात. धोप, हा, धनुष्यातला धोप. आणि याच मराठा तलवारी. आणि मी जे सांगतोय आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट मी सांगितल्यानंतर, या धोप तलवारींची पाती म्हणजे ब्लेड ही सगळी इम्पोर्टेड आहेत. इम्पोर्टेड ब्लेड. अगदी 15व्या शतकापासून ही ब्लेड पोर्तुगालमधून जे व्यापारी, डच, पोर्तुगीज, त्याच्यानंतर फ्रेंच, हे सगळे जे येत होते इथे व्यापारी, तर ते त्यांच्याकडच्या गोष्टी आणत होते. तर ह्या धोपेंची पाती इम्पोर्टेड होती, कारण त्यांच्या इथे औद्योगिक क्रांती असल्यामुळे उत्तम प्रकारचं स्टील बनवलं जातं, म्हणजे पोलाद. आणि त्या पोलादापासून बनलेली पाती म्हणजे ब्लेड किंवा रॉ मटेरियल म्हणजे गोळे पोलादाचे, हे ते लोक इथे विकायला आणत होते. आणि गोळ्यांपासून ब्लेड बनवली जायची आणि डायरेक्ट पाती सुद्धा घेतली जायची. शिवाजी महाराजांनी या व्यापाऱ्यांकडनं अनेक वेळा पाती विकत घेतलेली आहेत. मुघलांनी घेतली आहेत, आदिलशहाने घेतली आहेत, निजाम, कारण सगळ्यांनाच शस्त्र पाहिजेत. तर त्यांनी ती पाती विकत घेतल्याची आपल्याला डॉक्युमेंटमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. त्या सांगण्याचा उद्देश, धोपांची पाती सरळ आहेत. आणि विशेष म्हणजे ही घोडेस्वाराची तलवार आहे, कॅव्हलरी सॉर्ड आहे. हे महत्वाचं आहे. आणि पायदळामध्ये या पद्धतीच्या तलवारी होत्या, त्या वक्र धोप आहेत, त्या थोड्या आहेत. बाकी याची जी मूठ आहे ती प्राचीन भारतीय तलवारी, त्याच्यामध्ये ही मूठ तुम्ही पाहाल, एक विशिष्ट पद्धतीची मूठ आहे, याला परज म्हणतात, फिंगर गार्ड, बोटांचं संरक्षण. हे जर शस्त्र आलं बघू का, हो, तर ते त्याचं वैशिष्ट्य आहे. वरची इकडून जो वार येईल तर येथून आडवं, म्हणजे हाताचं संरक्षण. हातात घेतलं किंवा हे पाहिलं तर खरंच तो काळ आपण जगायला लागतो. आणि तुम्हाला लक्षात येईल की वजन नाहीये तिचं फार, नाही. त्याच्यामुळे शस्त्र ना सगळ्यात महत्वाचं, फार गैरसमज निर्माण केले जात आहेत आपल्याकडे. म्हणजे 65 किलोची तलवार काय, आणि 1 टनाचा भाला काय, आणखी काय 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 काय, हे सगळं चूक आहे. आणि या गोष्टीला बिलकुल अर्थ नाहीये. खोटा इतिहास आपला महाराष्ट्राचा आणि हा पसरवत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये योद्ध्यांनी, मराठ्यांनी, शिवाजी महाराज आहेत, छत्रपती शंभू महाराज आहेत, आणि अनेक बाजीराव पेशवे आणि असे अनेक योद्धे होऊन गेलेले आहेत. या योद्ध्यांचं शौर्य दाखवण्याकरता यांनी जे शौर्य गाजवलंय, यांनी जे राष्ट्रकार्य केलेलं आहे, हे इतकं मोठं आहे की त्यांना अशा जडजड तलवारी देऊन त्यांना मोठं करण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि माझ्याकडे खूप जवळ 700-800च्या घरात शस्त्र आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची. माझ्याकडे एकही तलवार 1.5 किलोच्या पुढची तलवारच नाही माझ्याकडे. कुठल्याही म्युझियममध्ये जा, तुम्हाला तलवार मिळणार नाही. मी अनेक म्युझियममध्ये अनेक तलवारी बघितलेल्या आहेत. माझ्याकडे एक 600 ग्रॅमची पण तलवार आहे. आणि म्हणून शस्त्रांच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की शस्त्र जितकं हलकं तेवढं उत्कृष्ट. तुम्हाला ह्या तलवारी घेऊन प्रवास करायचा आहे, घोड्यावरून जायचं आहे, तुम्हाला 2-2 तास लढायचं आहे, त्याला स्टॅमिना पाहिजे.
म्हणजे ते हलक्या पाहिजेत ना त्या. किंवा त्या काळातल्या आणखी काही शाह्याने मुघल वगैरे असतील तर त्यांनी ज्या धोपा निर्माण म्हणजे वापरायला सुरुवात केली त्या परदेशी पात्याच्या कारण ही लवचिक आहेत. हे बघा, लवचिकपणा आहे त्याच्यामध्ये. ओके. ही तुटत नाहीत फारशी तशी सहसा, म्हणजे फार मोठा आघात झाल्यावर तुटणार आहे म्हणजे, पण तरी सहसा तुटत नाहीयेत. याला चांगली धार राहते. याचा सरफेस विशिष्ट पद्धतीचा असतो आणि त्याच्यावरती ह्या नाळ वगैरे कोरलेल्या आहेत. ह्याला पाठ आहे, हा पुढचा भाग आहे, हा दुधारी आहे, हा दुधारी आहे, याला पिपळा म्हणतात. पाठ, नाळ, धार, ह्या नख्यांमध्ये जो भाग आहे खजाना, मुठीच्या आतमध्ये ह्या ब्लेडचा भाग गेलाय तो दुमाला, मग मुठीला नख्या, ठोले, वरची परस, खालची परस, कटोरी, जो मी भाग पकडलाय मुठीमध्ये त्याला पुतळा, आणि घाम येऊन हातातनं निष्ठू नये म्हणून त्याच्यावर एक, जसं क्रिकेटच्या बॅटला असते, रेशमाची किंवा सोन्या चांदीच्या तारांपासून बनलेली एक गोफण असते, गुंफण केलेली असते की पक्कड घट्ट बसावे त्याच्यावरती, त्याच्यासाठी ती ग्रीप ते केलेलं आहे. आणि आतमध्ये हे लोखंड काचू नये म्हणून इथे गादी असते चक्क, गादी बसवली. ही ओरिजिनल गादी आहे, ही ह्याला मुसळा म्हणतात, इथे ती मुसळा म्हणतात किंवा मुसका इथे. आणि ही गादी असते कापसाची, रेशमी गादी असते छान सुंदर अशी. ही जुनी असल्यामुळे खराब झालेली आहे, पण हे अखंड हत्यार ओरिजिनल आहे. याला कटोरी, इथे जे दिसतंय त्याला बत्तासा, हे जे आहे त्याला गज, हा पुढे मोगरा, कळीसारखा एक आकार कोरलेला असतो त्याला जनेऊ म्हणतात. ते जनेऊ इथे कंठी असायची, म्हणजे त्याच्या एक रिंग असायची या ठिकाणी कंठी. याच्या पुढे सुद्धा एक कडी असते आणि त्या कडीमध्ये मोती किंवा मौल्यवान रत्न किंवा सोन्याचे मणी त्यात जडवलेले असतात. तर तलवारीला नथणी घालणे हा एक प्रकार होता. हे सगळे सोपस्कार ह्या याच्यामध्ये, अशी 22 अंग आहेत तलवारीला. सर तुमचं किती प्रेम आहे, कारण या एवढ्या गोष्टी लक्षात राहणं हे त्या शस्त्रावर मनापासून प्रेम असल्याशिवाय शक्य नाही. बरोबर आहे. मला ते महाराज आपले लढाया जेव्हा करायचे तेव्हा कुठल्या पद्धतीची तलवार वापरायची त्यातला काही नमुना आहे का? नक्कीच. आता जी दाखवली तुम्हाला ना महाराजांची तलवार, म्हणजे ती तलवार तर खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण ज्याला भवानी तलवार म्हणून ओळखतो. संशोधनाचा विषय थोडासा बाजूला देऊ. आज आम्हाला सगळ्या मराठी लोकांना भवानी तलवार आम्हाला पूज्य आहे. बरोबर. भवानी तलवार म्हणजे महाराजांचं प्रतिरूप आहे. म्हणजे भवानी तलवार म्हटलं की शिवाजी महाराज आम्हाला दिसतात, कोणी दिसतच नाही दुसरं. तशी जी भवानी तलवार आहे, अजून शिवाजी महाराजांच्या 2 तलवारी आहेत. म्हणजे एक तलवार आपल्याला माहिती आहे की लंडनला बकिंगहॅम पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनमध्ये आहे. दुसरी एक तलवार आहे साताऱ्याला त्यांचे आत्ताचे विद्यमान वंशज शिवाजी महाराज, संभाजी महाराजांकडनं चालत आलेली जी गादी, उदयनराजे भोसले, आता ते राजकीय नेते, त्यांच्याकडे परंपरेने चालत आलेली देवघरामध्ये काही शस्त्र आहेत. तर त्याच्यामध्ये एक तलवार आहे जिची दरवर्षी दसऱ्याला पूजा केली जाते. आणखी एक तलवार शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग किल्ल्यात, सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, राजाराम महाराजांनी त्यांच्या पुत्रांनीच बांधलेलं. या मंदिरामध्ये एक तलवार आता एका काचेच्या पेटीत ठेवलेली आहे. समुद्री वातावरणामुळे त्या तलवारीची मूठ खराब झालेली आहे, म्हणजे जवळजवळ ती नष्ट झाली म्हणायला हरकत नाहीये. तर ती तलवार शिवाजी महाराज, तिचं नाव तुळजा फिरंग आहे. तुळजा हे त्यांच्या, बघा तिन्ही तलवारींना देवीचे नाव आहेत, तुळजा भवानीची, भवानी, जगदंबा, तुळजा. आणि त्या तुळजाला पुढे विशेषणे फिरंग, फिरंग हा शब्द जो आहे हा पर्शियन आहे. बरोबर. फिरंग म्हणजे फिरगण, फिरगण म्हणजे फॉरेन. ओके. म्हणजे तिचं ब्लेड फॉरेन मेड आहे. जी लंडनला तलवार आहे तिचं ब्लेड फॉरेन मेड आहे. त्याच्यावर इंग्लिश कंपनीचे मार्क आहेत, त्याच्यावर मार्क असतात. इथे तलवार कुठल्या कंपनीने बनवली त्याचे मार्क असतात. आणि युरोपामध्ये, जर्मनमध्ये सॉलिंजियन नावाची कंपनी होती. आमच्या इकडच्या दांडपट्ट्यांना सॉलिंजियन ब्लेड आहेत, कित्येक म्युझियम मध्ये मी स्वतः पाहिलेले आहेत. तर आता उल्लेख केला तर दांडपट्ट्याचा, दांडपट्टा आपण बऱ्याचदा ऐकतो की निष्णात दांडपट्टा चालवणारे त्या काळामध्ये लोक होते, जसं की दादोजी कोंडदेवांनी पण ते शिकवलं किंवा बाजी प्रभू. हो, त्या काळात म्हणजे सगळेच ह्या सगळी शस्त्र सगळेच वापरत होते. आणि या ज्या ज्या लोकांची आपण नावं ऐकतोय ना योद्ध्यांची, ते सगळ्या शस्त्रांमध्ये पारंगत होते. फक्त त्यांची 1-2 शस्त्रवर त्यांचा एकदम अधिकार होता, म्हणजे हुकूमत होती. म्हणजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, पट्टा हे मराठ्यांचं शस्त्र आहे, पट्टा हे महाराष्ट्राचं शस्त्र आहे. पट्टा ही एक तलवार आहे, दुधारी तलवार आहे. तिथे कुठे पट्टा म्हणाला तुम्ही? हा इथे आहे पट्टा आपल्या इकडे. अच्छा. तर ही पट्ट्याची मूठ आहे, ही मूठ आहे पट्ट्याची. आणि याला अशा रीतीने हात घातला जातो, दांडपट्टा असा हात घालून हा असा पकडला जातो. ही इथे हिची पुतळ आहे, म्हणजे जे मुठीत पकडतो ते. आणि मग हे लांब लचक पात आहे,
आणि असा जेव्हा पट्टा मी धरतो त्यावेळी माझ्या हातापासून कोपरापर्यंत पूर्ण संरक्षण आहे. म्हणजे इथे शस्त्राचा वार झाला तरी बेहतर, काही फरक पडत नाही. आणि हाताला आधार आहे, कारण याला इकडे अशी कडी आहे, ही कडी आणि ही इथे, त्यामुळे हाताच्या आणि याला आतमध्ये चामडी, आतमध्ये आवरण असं केलेलं, असं असं पोकळ नसतं हे सगळं, म्हणजे त्याच्यामुळे हाताला लागत नाही तेवढं. आणि हे असं लांब लचक पाहतं. म्हणजे ह्याची त्रिज्या तुम्ही म्हणाला आता, हा, हे सगळं मिळून जर 5 फुटाचं, म्हणजे आपण आपलं जर डोकं केंद्रबिंदू ठेवला आणि हा पट्टा असा लांब केला, तर इथपासून हे जे 5 फुटाचं अंतर आहे, या त्रिज्येचं वर्तुळ म्हणजे सुमारे 10 फुटाच्या रिंगणामध्ये असं तुम्हाला कोणीच हे करू शकत नाही, बरोबर, वार करू शकत नाही. पट्ट्याचं जी ताकद आहे, पट्टा वापरण्याची जी बळ आहे, ते इतकं वाढतं की एक पटाईत बरोबर 10 धारकरी. धारकरी म्हणजे शस्त्रास्त्र चालवण्यामध्ये जो पारंगत आहे, कुठलंही शस्त्र असो, धनुष्य आहे, कुऱ्हाड आहे, म्हणजे परशू वगैरे आहेत, त्या भाले आहेत, ह्या अनेक शस्त्र आहेत, तर ही चालवण्यामध्ये जो पारंगत आहे त्याला धारकरी ही पदवी आहे. अशा पारंगत असलेल्या 10 लोकांबरोबर एक पट्टेकरी लढू शकतो. अच्छा, असं पट्ट्याचं महत्व. त्याच्यामुळे पट्टे हे त्या काळामध्ये फार. शिवाजी महाराजांच्या पट्ट्याचं नाव यशवंत आहे, बरं का, माहितीसाठी सांगतो. आणि याचा उल्लेख चित्रगुप्ताच्या बखरीमध्ये येतो. आणखी एका शस्त्राचा उल्लेख येतो, खूप महत्त्वाचं शस्त्र आहे की ज्याला गुर्ज असं म्हणतात, म्हणजे गुरगुच, गदेसारखं शस्त्र आहे. आपल्याकडे ज्या गदा आपण बघतो हनुमंताच्या आणि भीमाच्या, त्या भीम आणि हनुमंतच उचलू शकतात, पण शिवकाळामध्ये ही अशी आहेत शस्त्र आहेत. हे गुर्ज, शिवाजी महाराजांचं देखील असं गुर्ज होतं. शिवाजी महाराजांच्या गुर्जाचं नाव आहे शंभू प्रसाद. शंभू प्रसाद हे त्या गुर्जाचं नाव आहे. आणि हे तो चित्रगुप्त त्याच्यामध्ये उल्लेख करतोय. हे जड आहे आणि हे फोडण्याकरता आहे. म्हणजे शस्त्र एक तर फोडण्याकरता असतं, तोडण्याकरता असतं, कापण्याकरता असतं, भोसकण्याकरता असतं किंवा फाडण्याकरता असतं. मग फोडायला गुर्ज, तोडायला कुऱ्हाड म्हणजे परशू, कापायला तलवार, फाडायला वाघनख, भोसकायला कट्यार आणि ही बाकीची शस्त्र. अशा रीतीने म्हणजे शस्त्रशास्त्र जे आहे ते शरीराच्या कोणत्या भागावर तुम्हाला वार करायचा आहे, ढोपर, कवटी, खांदे, हे जे हाडाचे भाग आहेत, पायाचे घोटे, तर याच्यावरती यांनी वार करता येतो. चिलखत घातले त्याच्याने गुर्जाचा वार करता येतो. ढाली फोडता येतात गुर्जानी. असं हे गुरुज नावाचं शस्त्र त्या काळामध्ये वापरत असायचं. आता मला सांगा सर, की आपल्याला अफजल खान वधाविषयी खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये इतिहासात आपण वाचलेलं आहे की त्यांनी वाघनख गेले होते महाराज, आणि मग ते वाघनख त्याचा आणि बिचवा बरोबर, 2 शस्त्र. ते कुठे आहे, म्हणजे आहे काय? आहेत नाही ते आपल्या इथे. आपण वाघनख ही सुद्धा आहेत, ती घ्या आपण इकडे घेऊ. ही वाघनख आहेत. म्हणजे माणूस हा कल्पक प्राणी आहे. म्हणजे कसं आहे बघा, सगळ्या प्राण्यांना देवाने काहीतरी बहाल केलेलं आहे. सगळ्या प्राण्यांना काही ना काहीतरी, म्हणजे कोणाला कवच दिलंय, कोणाला अंगावरती भरपूर केस दिलेत, कोणाला अंगावर काटे दिलेत, कोणाला सुळे दिलेत, कोणाला अणुकुची जर नखं दिलीत. ह्या समस्त प्राण्यांमध्ये त्याला स्वतःचं संरक्षण करण्याकरता निसर्गाने काही ना काहीतरी बहाल केले. माणसाला मात्र निसर्गाने किंवा परमेश्वराने आपण म्हणूया, त्यांनी अतिशय महत्वाची अशी गोष्ट दिली त्याला. हे सगळं नाही दिली तरी त्याला बुद्धी दिली. वाघाची जी वाघनख आहेत, त्याचा जो पंजा आहे, आपण बघतो वाघाची ताकद ह्या पंजात वाघनखात आहे, वाघांच्या नखात आहे. अफजल खान फाडला त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या. तर ती वाघाची नख नसून वाघाकडे जशी नख आहेत तशी नख आपल्याला आपण धारण करू शकतो का? तर माणसाने पोलादाची अशी नख बनवली वाघाच्या नखांसारखी, आणि ती आपल्या हातामध्ये, कारण ती पंजात पाहिजेत ना, म्हणून त्याच्यामध्ये तर्जनी आणि करंगळी असं घालायचं आणि ही 2 बोटं वर ठेवायची. अशा रीतीने ते आपल्याला वाघनख हातामध्ये पकडायचं. आता मी माझी वळली आहे, आता तुम्हाला वाघनख दिसणार नाही, तुम्हाला असं वाटेल की ही अंगठ्या आहेत बोटामध्ये. बोटामध्ये अंगठ्या आहेत, परंतु हे गुप्त आहे ना शस्त्र. आता आत काय कोणालाच माहित नाही. झाकली मूठ वाघनखाची, मी 1.25 लाखाची नाही म्हणत आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा ही झाकली मूठ उघडली तेव्हा 1.25 लाख का असेल ते अफजल खानाला कळलं असेल. 1.25 लाख दिसले त्याच्या चेहऱ्यावर, आले 1.25 लाख तारे चमकले असतील. तर ते हे वाघनख की याच्याने फाडता येईल, किंवा किमान पक्षी पोटाचा जो भाग आहे, तर आजच्या भाषेत आपण त्याला टायर म्हणूया. तो टायर जर या नखानी घट्ट पकडला, इंजेक्शनच्या सुईने आपल्याला त्रास होतो, तर अशा नखानी जर पकडलं करकचून, तर त्या माणसाची अवस्था काय होईल. म्हणजे तो मरणार नाही, परंतु तो माणूस एकदम कॉन्शियस होईल आणि त्याचं जे आक्रमण करण्याचं धोरण आहे ते बदलून तो बचावात्मक धोरणाकडे जाईल, म्हणजे स्वतःला वाचवायला जाईल. हे धोरण त्याचं बदललं की समोर त्याच्यावर वार, म्हणजे आक्रमण कोण करणार, समोरचा माणूस, कारण तो बचावात्मक धोरणात गेला. म्हणजे स्वतःला आधी वाचवू, नंतर काय ते बघू.
आधी वाचवणार. पहिला आणि इथे हात त्या जातो. हे जे काही गडबड झाली आणि त्याला जो आश्चर्याचा धक्का बसला की त्याला वाटलं होतं की काहीच नाही आहे महाराजां, म्हणजे हा निशस्त्र होऊन आलाय, पण त्याने वार केल्यावर सांगितले की अंगात चिलखत आहे, त्याचं काम होत नाहीये. आणि शिवाजी महाराजांना समजलंय की मी त्यांना मारणार आहे आता इथे. हा. आणि म्हणून त्याने बगलेखाली त्यांचं मुंडी आणि मान दाबली. मग शिवाजी महाराजांनी ठरवूनच आले होते याला मारायचाच म्हणून. संपूर्ण जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वापरलं महाराजांनी वाघनख. आणि मग बिचवा वापरून त्यांनी पोट फाडलंय. हे बिचवा वापरली वाघनख. बिचवा सारखं बिचवा हे असं आहे, बिचवाच्या शब्दातच त्याचं हे बिच्छू म्हणजे विंचू, अच्छा, त्याच्यावरून बिचवा नाव पडलेलं आहे. तर याचं पातळ आहे ते विंचवाच्या नांगीसारखं आहे. याची मूठ विशिष्ट बघा, शस्त्रांच्या मुठी त्यांनी कशा काय, मगाशी आपण मूठ बघितली, ही मूठ कशी आहे, तर अशी हातात पकडायची. त्याच्यामुळे हाताचा हा जो भाग आहे बाहेरचा त्या पद्धतीचा आहे, आणि हा जो खोलगड भाग आहे अशा पद्धतीचं बरोबर हे केलं. त्याच्यामुळे याच्यामध्ये मूठ घातली की बघा हाताला पूर्ण अच्छा इकडून. आणि याच्यावरती रेशीम सोन्या चांद्याची तार आणि त्याच्यावरती रत्नजडीत किंवा मण्यांनी सुंदर काम केलेलं असा. बिचवा खूप सजवलेला असायचा, कारण बिचवा जवळून वापरायचं शस्त्र आहे. त्याच्यामुळे शत्रूचं लक्ष ह्या हिऱ्यांकडे आणि जाणारच आहे. त्याच्यामुळे त्याचं लक्ष थोडंसं विचलित होतं, काही कारणाने का होईना त्याचं लक्ष विचलित होतं. आणि हे लक्ष विचलित झालेल्याला समोरच्याला तो क्षण पाहिजे असतो की तुमचं लक्ष विचलित तुमच्या लक्षावरनं झालंय, आणि तो विचलित झालेला जो क्षण आहे तो समोरचा माणूस वापरतो, जे महाराजांनी केलं वाघनख. आणि कारण आश्चर्याचा धक्का दिला. वैशिष्ट्यपूर्ण शस्त्र जे कोणीच वापरलं नव्हतं, कोणाच्या स्वप्नातही नव्हतं, अशा प्रकारचं शस्त्र त्यांनी वापरलं. आणि त्याला एकावर एक धक्का देत गेले. एक तर चिलखत होतं, त्याच्या पुढचा धक्का वाघनखाने त्याला जखडूनच टाकलं. त्याच्यामुळे त्याला तो धक्का होता, काहीतरी शस्त्राचा वार झाला, काय खरं नाहीये. मग तो बचावात्मक धोरणात गेला. ह्याचा तो विचार करतो. हे क्षणार्धात निमिषार्धात घडले. डोळ्याची पातळी हे इतके फास्ट झालेले. आपण आज ज्या पद्धतीने तेवढा वेळ लागलेला नाहीये. आणि मग त्यांनी अस्तनीत लपवलेला बिचवा असं म्हटलं, म्हणजे जी ही बाही याच्यामध्ये विशिष्ट पद्धतीने हे शस्त्र बांधून ठेवलं जातं. आता हे बघा, मी इथे बांधून ठेवलं, तुम्हाला काय दिसणार आहे हे शस्त्र ते आणि ती म्हणजे आणि ते काढून हातामध्ये त्यांनी त्याचं पोट फाडलेलं आहे, कोठा काढलेला आहे. तर असं वाघनख आणि बिचवा अशा रीतीने वापरलेलं आहे. तर तो हा बिचवा. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये शिवकालीन शस्त्रामध्ये इथे ठेवलेली जी आहे आता ही मला वाटतं माझ्या माहितीनुसार कट्यार असावी. हो बरोबर, कट्यार आहे ही सुद्धा. जशी मागची तलवार होती छोट्या लहान मुलाची, तशी लहान मुलाची कट्यार आहे. आणि ही म्हणजे ही एक कट्यार आहे. आणि इथे ही कट्यार बघूया आपण. ही जरा घे, ही कट्यार मुद्दा पण दाखवते मी. या कट्यारा ही बघा, ही अखंड आहे कट्यार. हिला कुठे जोड नाही आहे. त्याच्या पात्यापासून तर ह्यात परत झाल्या, ही पुतळा झाली म्हणजे हातात पकडण्याची. ओके. हा, आणि ही भोसकण्याचं आहे. म्हणजे हा पंच आहे आपला. या पंचला शस्त्राची जोड दिलेली आहे, त्याच्यामुळे पंच अजून घातक करून ठेवलेला आहे. मुक्का मारतो आपण समोर जो पंच मुक्का मारतो, तर या मुक्याला जर हे शस्त्र दिलं तर तो परिणाम आणखी परिणामकारक होणार. म्हणजे फायनल आपण त्याला म्हणजे जीव घेणं म्हणजे जीवच जाणार त्याचा. आणि म्हणून कट्यारीला आणखी याच्यामध्ये विजयनगर कट्यार म्हणून एक कट्यार येते, मोठी कट्यार येते. त्याला बकरीमध्ये नाव येतं 12 जमदाडू. रसिको हो, ही वैशिष्ट्यपूर्ण कट्यार आहे. म्हणजे ही दिसताना अशी दिसते की एकच असं पुढे धारदार शस्त्र आहे. आणि जेव्हा आपण ती मारतो तेव्हा ती असं फैलावते. तर बघू शकता बरोबर की बघा आता हे असं दिसतंय आणि हे असं फैलावलं जातं. म्हणजे हे तीन प्रकारच्या जखमा होऊ शकतात. ते अणुकुचित आहे. सांगतो थोडक्यात अगदी या शस्त्राविषयी, कारण थोडी महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिल्यांदा ही जी कट्यार तुम्हाला दाखवली अशा पद्धतीच्या कट्यारी आहेत, म्हणजे जुन्या काळातल्या. ही कट्यारे ही रिप्लिक आहे. मात्र ही केवळ ही कट्यार, कारण या मिळत नाही, ह्या खूप रेअर आहेत. म्हणजे तुम्हाला 100 कट्यारे मिळतील तेव्हा अशा पद्धतीची एखादी मिळेल. त्याच्यामुळे त्या मिळणं हे नाहीत. जवळ जाऊन लढायचं हे शस्त्र आहे. त्याच्यामुळे जवळ गेल्यानंतर आपण हे असं ज्यावेळी उघडलं जातं त्यावेळी शत्रूला एकदम काहीतरी विचित्र शस्त्र आपल्या समोर आलेलं आहे आणि त्याचं लक्ष विचलित होतं, आणि तो क्षण त्यासाठी पुरेसा असतो. युद्धतंत्रामध्ये शत्रूला चकित करणं, आश्चर्याचा धक्का देणं. अफजल खानाला आश्चर्याचा धक्का दिलाय, किंवा बऱ्याच शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रामध्ये नेहमी शत्रूला धक्का दिला. अरे बापरे, असं कसं झालं, म्हणजे समोरच्या शत्रूला वाटतंय. त्याने अपेक्षा कारतलब खानाला, तो उतरला त्या उंबरखिंडीतनं आणि त्याला वाटलं की मी एवढ्या सैन्यानिशी शस्त्रसज्ज आहे
तर माझं काय बिघडं होणार आहे आणि आता कोकण मी हे असं बघता बघता जिंकून घेईन. पण उंबरखिंडीत शिवाजी महाराजांनी त्याला आणला होता, जसा अफजल खानला आणला होता. त्याला भाग पाडलं होतं उंबरखिंडीतनं उतरण्याकरता. आणि उंबरखिंड ही तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा, भयंकर आहे उंबरखिंडीत. तर त्यामुळे जंगलातून आणि सह्याद्रीच्या कड्यातून आता INS शिवाजी जिथे आहे म्हणजे लोणावळ्याला खंडाळ्याजवळ, तिथून ते तुम्ही खंडाळ्याला जाता आपण बघा, ते कडे किती खोलखोल आहेत बघा. म्हणजे प्रचंड सह्याद्रीच्या रांगा, सरळ तुटलेले कडे आहेत की तिथनं मनुष्य चालण्या येण्याचा विचार करू शकत नाही. परंतु या सह्याद्रीच्या काही ठिकाणून अशा घाटवाटा होत्या, तर तिथून एक अशा पद्धतीची वाट होती जी कोकणात उतरते खाली. म्हणजे आता जे आपलं खोपोली आहे त्याच्या ठिकाणी पुढे चावणी नावाचं गाव आहे. खरंच छावणी पडलेली होती, त्याचा अपभ्रंश आहे त्या गावामध्ये, म्हणून ते चावणी नावाचं गाव आहे. त्या चावणी गावामध्ये ह्या उंबरखिंडीतला आणि एक नदी तिकडनं आंबा नदी उगम पावते आणि त्या आंबा नदीचा तो चिंचोळा भाग आहे. म्हणजे रणक्षेत्र महाराजांनी कशा पद्धतीचं निवडलंय, तर त्या ठिकाणी हे सैन्य जो कडा उतरतंय घाटाने ते एका रांगेत उतरतंय. म्हणजे जे सैन्य एका वेळी हल्ला करणार आहे ते एका रांगेत आलं, त्यांना मारणं सोपं जातंय. एवढा कडा चढून डोंगर चढून मागे जाऊ शकत नाही कारण तुमच्याच सैनिकांची रांग आहे, पुढे जाऊ शकत नाही कारण तुमचेच सैनिक आहेत आणि शत्रू कुठून मारा करताय हे जंगलामुळे, झाडांमुळे, कड्यांमुळे तुम्हाला शत्रू समोर दिसत नाहीये आणि बाणांचा तर वर्षाव होतोय, गोफणींचा प्रचंड झगडांचा वर्षाव होतोय आणि तुमच्याकडे युद्ध करायला जागा नाही कारण ती उतरणारी वाट आहे. तर मग शस्त्र कोणती कुठे वापरायची हा सुद्धा विषय या ठिकाणी सांगतो की गोफण त्या ठिकाणी वापरली आहे. धनुष्य बाणाचा म्हणजे तीरकामट्यांचा भरपूर प्रयोग महाराजांच्या काळामध्ये केले सगळ्यांनीच, म्हणजे त्यांनीही केलं आपल्याकडे, पण आपल्याकडे तीरकामठे जास्त वापरत होते. तर अशा रीतीने या शस्त्रांचा वापर शिवकाळात झालेला आहे आणि ती पर्टिक्युलर शस्त्र त्या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच्यामुळे हा सगळा विषय त्याच्यामध्ये येतो आणि शत्रूला आश्चर्यचकित करणं असं. वा, म्हणजे ही त्या काळातल्या शस्त्रांमधल्या एक लॉजिक म्हणूया, सायंटिफिक लॉजिक किंवा मनोवैज्ञानिक लॉजिक त्याच्यामध्ये आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट राहून गेली आहे मित्रांनो, की आपण म्हणतो हा जड पदार्थ तुम्हीच एक्सप्लेन करा हा काय आहे. आणि हा तोफेचा गोळा आहे. तोफेमध्ये दारू भरली जाते म्हणजे स्फोटक दारू आणि त्याच्यानंतर एक ती दारू दाबण्याकरता काथ्याचा असा एक त्याला वॅड म्हणू आपण, काथ्या घट्ट बसवलं, दारू घट्ट ठासून घट्ट बसवली जाते, त्याच्यापुढे गोळा आणि याच्यापुढे पुन्हा ते काथ्याचा एक तूप म्हणजे असं घट्ट हे, त्याच्याने हे घट्ट बसतं आणि तोफेला वरती बत्ती देण्याकरता एक नाक असतं, त्याला वात असते, त्याला आग लावली की आतली दारू पेटते आणि आतमध्ये जी उष्णता निर्माण होते आणि त्याच्या प्रेशरनी फक्त समोरून जी नळी ठेवली तोफी तिथूनच फक्त ते रिलीज होऊ शकते ती पॉवर. म्हणून ती जाताना एवढ्या प्रचंड शक्तीने असे जड गोळे ती घेऊन जाते आणि हे गोळे किल्ल्यांच्या भिंतीवरती, दरवाजांवरती थडकून अनेक गोळ्यांचा मारा करून तिथे खिंडारा पाडून किल्ल्यात प्रवेश मिळवण्याकरता तोफेचा उपयोग केला जातो, तोफेच्या गोळ्यांचा. आणि ही शिवकाळामध्ये आपल्याला या गोष्टी पाहिल्यात की मुघलांनी किंवा आदिलशहानी जी युद्ध केली तर त्याच्यानी त्यांनी तोफा आणलेल्या आहेत, मात्र महाराजांनी केवळ किल्ल्यांवरून तोफा वापरल्यात आणि आरमारामध्ये तोफा वापरल्यात. महाराज तोफा घेऊन कधीच कुठलं लढाई केलेली नाही. अच्छा, ही महत्वाची गोष्ट आहे. आपण इव्हन मराठ्यांनी पानिपतमध्येच पहिल्यांदा तोफा नाही, तोपर्यंत विशेष करून तोफा मराठ्यांनी वापरलेल्या नाही आहेत. बरं. पानिपतमध्ये मात्र मराठी तोफा वापरल्या, फक्त त्या फार अवजड तोफा वापरल्या. तर त्या तोफांचे गोळे आहेत, मग ते दगडी असायचे. हा फुटलेला एक दगडी गोळा आहे, तर याला पर्याय, कारण हे गोळे पोर्तुगीज, इंग्रज यांच्याकडनं विकत घ्यायला लागायचे. हे लोह आहेत का? हा, ते लोखंडाचे आहेत, ते विकत घ्यायला लागायचे. आपल्याकडे तेव्हा गोळे बनत नव्हते. मग त्याला पर्याय म्हणून सह्याद्रीमध्ये जो कठीण दगड आहे त्याच्यापासून सुद्धा गोळे बनवले गेले तासून आणि हे खूप परिणामकारक ठरले. त्याच्यामुळे हे त्या मानाने खूप कमी किमतीत, भरपूर उपलब्धता, बाहेरून विकत घ्यावे लागत नाहीत आणि परिणाम तसाच करतात. देशी फक्त हे असे फुटतात. हा फुटका गोळा आहे मिळालेला एक, तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे देशी दगडी गोळे सुद्धा पाहिले. शिशाचे गोळे होते आणि मग छोट्या तोफा म्हणजे ज्याला आपण सुत्तरनाळ म्हणतो, उंटावरच्या तोफा, बैलावरच्या तोफा, नरनाळ म्हणजे खांद्यावरून छोट्या तोफा काही घेतल्या जायच्या वगैरे. तर अशा अनेक तोफांची त्या काळामध्ये, तर त्यांचे हे लहान मोठे गोळे असतात, बंदुकीचे शिशाचे गोळे असतात. तर तसं हे साधन नाही. म्हणजे तुमचा एकंदरीत अभ्यास ह्या शस्त्रांबद्दलचा हा मोडी लिपीचा पण तुम्ही अभ्यास करता, जसं आपण गेल्या वेळी पाहिलं. तर ते शोधता इतिहास संशोधन करता करता ही सगळी शस्त्र समोर आली की शस्त्रांनी तुम्ही मोडीकडे खेचले गेलात? आधी शस्त्रच होती. म्हणजे कसं होतं, सगळ्यात आधी खरं शस्त्र म्हणण्यापेक्षा हा जो विषय इतिहास, हा म्हणजे बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी आवडत असतात. मला लहानपणापासूनच ह्या युद्धांच्या गोष्टी, शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायला खूप आवडायचं. म्हणजे सगळेच ऐकतात,
तसं नॉर्मल असेल ती गोष्ट, पण मला त्याच्यामध्ये जास्त रस होता त्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग जेव्हा मी 8वी 9वीला असताना मी गड किल्ले फिरायला सुरुवात झाली. म्हणजे मी पहिला किल्ला बघितला. तुम्ही छान आणि मोठ्या पद्धतीचं ट्रेकिंग करता. हो, मोठमोठे दुर्ग हां. तुम्ही हो, जवळजवळ हो. किती माझे जवळजवळ 389 पेक्षा जास्त किल्ले फिरून झालेले आहेत. पण महाराष्ट्र की पूर्ण भारत? नाही, महाराष्ट्र 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 391 फक्त किल्ले कर्नाटकातले फिरून झाले. एक काही 5-6 किल्ले बघितलेले आहेत. नाहीतर बरं. हे सगळे महाराष्ट्रातले किल्ले एवढे पाहिलेले आहेत. 8वी 9वी पासूनचे किल्ले. सुरुवातीला किल्ले बघत होतो. नंतर मग वाचन वगैरे याच्यातनं काही चांगल्या ज्ञानी लोकांच्या संपर्कामध्ये आलो. मग त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली. मग पुस्तक वगैरे वाचन, असा तो प्रवास चालू होता गड किल्ल्यांचा. मग एकदा मी एका पेपरमध्ये आलेली जाहिरात बघितली, की आमचे सर गिरीश जाधव, आज ते नाही आहेत, पण पहिले शस्त्रसंग्रहक आहेत ते सगळे महाराष्ट्रातले, आणि खूप मोठा संग्रह त्यांचा होता. म्हणजे त्यांचं प्रदर्शन ठाण्याला होतं आणि ते पेपरमध्ये छोटीशी बातमी आली होती. मी मग ते प्रदर्शन जाऊन बघितलं. तेव्हा मी प्रत्यक्ष शस्त्र हात लावून बघितली आणि मग सरांच्या मागेच होतो. मग त्यांची जिथे प्रदर्शन आहे तिथे जा, त्यांच्याकडनं काही माहिती मिळाली. मी सुद्धा पुस्तकांमधून मग हळूहळू मलाही ते थोडं जमवण्याचा छंद लागला. तर आता 26 वर्षांच्या प्रवासामध्ये खूप सारी शस्त्र जमा केली. पण तुम्ही हे फार छान, म्हणजे तुमचा इतका सर्वांगीण अभ्यास आहे हां. की तुम्ही मूडीवर सुद्धा काम करता, हो. इतिहासाचे दाखले देता, आणि ते दाखले वाचून जर कोणाला काही दुखापत झाली मानसिकरित्या तर तुमच्याकडे शस्त्रास्त्र पण आहे. होय. त्यामुळे सगळ्याच पद्धतीचं एक समग्रता हो, तुमच्यामध्ये आहे. बरोबर. सगळ्याच तुम्ही तयारीनिशी सगळं करता. तर मला सर एक विचारायचं आहे की ह्या पद्धतीने जेव्हा आपण एक महाराष्ट्राचा इतिहास म्हणून बघतो, तुम्ही बघता आता वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही काम करता, नाणी सुद्धा तुम्ही हो. तुमच्या संग्रहात आहेत होय. बऱ्यापैकी. खूप होय. जुनी जुनी नाणी आहेत होय. ती मला वाटतं आहेत काही नाणी. जुनी म्हणजे कसं होतं की मगाशी तुम्ही दाखवलीत हां. फार. काय होतंय की जसं गड किल्ले फिरण्याचा नाद होता, मग इतिहास वाचन आलं, हा, त्याविषयी किल्ल्यांविषयी सगळ्या माहिती मिळवणं, मग त्यात शस्त्रांचा विषय आला, मग शस्त्र संग्रह, आणि मग तो संग्रह केल्यामुळे त्याचा अभ्यास आला, आणि असं करताना मग अनेक गोष्टी बघायला मिळतात. मग ती आवडच आणि ते असल्यामुळे कसं होतं, मग काही संग्रह इतर सुद्धा याच्याबरोबर, म्हणजे नाणी आहेत किंवा काही काही इतर काही गोष्टी आहेत अशा, तर त्याचा संग्रह वाढत गेला. पण मोस्टली जे आवडलं सगळ्यात आणि इंटरेस्टिंग जो विषय होता तो म्हणजे शस्त्र. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एकदम डीपमध्ये खूप सारं वाचन केलं कुठली नाणी वगैरे. आहेत सर तर तुमच्याकडे? ती जी नाणी आहेत ती आता शिवराई नाणी आहेत साधारण. म्हणजे नाणी शिवराई. खूप लोकांकडे नाही. मला काय नाणी संग्रह करण्याचा नाही, हे पण जी नाही. नाणी आहेत ती तुम्ही शिवाजी महाराजांच्या जपून ठेवली काळातली जी नाणी आहेत, शिवाजी महाराजांची आपण म्हणूया, तर त्या ठिकाणी या शिवराई आहेत. आणि विशेष म्हणजे ही नाणी राज्याभिषेकाच्या वेळी छापली आहेत, कारण याच्यावरती श्री राजा शिव छत्रपती म्हटलंय. हा, म्हणजे ते म्हणजे जेव्हा छत्रपती महाराज कधी झाले, राज्याभिषेक झाल्यावरती. बरोबर. त्याच्या आधी छत्रपती नव्हते झालेले, म्हणजे तेव्हा राजे होते, महाराजे होते. पण छत्रपती ही म्हणजे आपण त्याला अधिकृत राजे महाराज झाले तेव्हापासून छत्रपती म्हणायला लागलो, आणि याच्यावर छत्रपती असं छापलेलं असल्यामुळे ही राज्याभिषेकाच्या वेळी छापली, किंवा अगदी 5-6 महिने आधी काळ कदाचित ही आली असतील चलनामध्ये. कारण राज्याभिषेक होणं हे जेव्हा ठरवलं गेलं त्यावेळी हा विषय पण आला असणार. स्वतःच्या नावाची नाणी, महाराजांच्या नावाचा राज्याभिषेक शक, जो आता 351 चालू आहे, कारण शककर्ते झाले राजे. आणि महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही नाणी छापली गेली, कारण चलन हे सतत छापतच असतो ना, एकदाच नाही छापलं जात. इंग्रजांनी सुद्धा शिवराई छापल्या, अच्छा. कारण चलनात होतं नाणं, आणि जे चलनात आहे तुम्हाला छापावंच लागेल, कारण लोकांना ते हवंय, लोक ते वापरतायत, तुम्ही त्याला नाकारू शकत नाही. कदाचित लोकांमध्ये ते चालत असेल. तुमच्या ब्रिटिशांचं राज्य आहे तर तुम्ही तुमच्या सरकारी खजिन्यात ते नसेल घेत, पण लोकांच्या व्यवहारामध्ये वापरत होतं, आणि तुम्ही असं काढू शकत नाहीये. नाणं बदलणं, काढून टाकणं, याला फार काळ जावा लागतो. पर्यायी नाणं त्याच्यामध्ये आल्यानंतर लोकांनी स्वीकारायला लागतात त्या गोष्टी. हाच सर तुमचा शस्त्रास्त्रांचा आहे, नाण्यांचा अभ्यास आहे. आणखीन एक तुमचा अभ्यासाचा विषय, मी त्याविषयी तुम्हाला आता विचारलं. 391 किल्ले, दुर्ग आपण म्हणू, दुर्ग भ्रमंती, आणि तुम्ही ट्रेकर म्हणून म्हणा किंवा विविध कार्यक्रम तिथे होतात त्याच्यासाठी किंवा देखभालीसाठी अशा विविध प्रकारे संवर्धन म्हणूया, तुम्ही तिकडे भेट देता. तर मग या गडाच्या संवर्धनाच्या बाबतीत आता आपल्याकडे काय धोरण आहे? काय एवढी अनास्था आहे असं म्हटलं जातं की काय? बरोबर. अनास्था म्हणजे ॲक्च्युली कसं आहे की याला अनेक कारणं आहेत. म्हणजे तशी एकतर इंग्रजांनी 2 गोष्टी केल्या. शस्त्रबंदी कायदा काढला, मग अशी सांगितलं तो, आणि दुसरी गोष्ट केली, तुमचे गड किल्ल्यांची नाळ तोडून टाकली तुमची, की किल्ल्यांवर जायचंच नाही. आणि कर्नल प्रॉथर म्हणून आहे,
त्याला त्यांनी कामच दिलं, तोफा घेऊन जायच्या आणि सुरुंग आणि किल्ल्यांच्या दरवाजे आणि सगळं उद्ध्वस्त करायचं, की जेणेकरून तुम्ही किल्ल्यावर जाऊच शकणार नाही. त्याच्यामुळे किल्ल्यावरती माणसाला जाणं कायद्याने आणि अशा प्रकारे व्यवस्था केली. त्याच्यामुळे किल्ल्यांपासूनची आमची नाळ तोडली आणि आमच्यापासून शस्त्र तोडली, शस्त्रबंदी कायदा करून. आणि त्याच्यामुळे तुमच्याकडनं प्रेरणास्थान गेलं किल्ले. आमची ती धारातीर्थ आहेत, ती धारातीर्थ, त्या ठिकाणी आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं, त्या ठिकाणी इतिहास घडलेला आहे, अन्यायाच्या विरुद्ध न्याय जिंकलेला आहे. हे सगळं त्या ठिकाणी घडलेलं आहे आणि तिथून आम्हाला आमचे इतिहास पुरुष प्रेरणा देत असतात. त्या प्रेरणा घेऊन पुन्हा स्वातंत्र्यासाठी हे लोक उभे राहू शकतील आणि म्हणून त्यांनी ती प्रेरणास्थळांची नाळ तोडली, तुमची गडच बंद करून टाकला. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणाच मिळेना झाली. तुमच्या इतिहासाची नाळ तोडण्याचे एक हे उपाय त्यांनी केले इंग्रजांनी. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या गोष्टी ठरतात आणि म्हणून किल्ल्यांशी आपला संबंध तुटला त्या काळापासून वगैरे. आणि मग ते जंगल वाढलं त्याच्यावर. रायगडचं आपण वाचतो काय झालं होतं ते. आणि मग ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक अनेक लोक गेले, त्यांनी बघितलं, मग ते मंडळ स्थापन केली, मग किल्ले रायगडावरती लक्ष वेधलं गेलं, रायगड स्वच्छ झाला, मग इमारती दुरुस्त झाल्या, मग लोक जायला लागले, उत्सव व्हायला लागले. आज राज्याभिषेक आपण बघतो, लाखो लोक रायगडावर राज्याभिषेकाला केवढी जातात. आणि चांगली गोष्ट आहे, तरुण पिढी त्या वारशाकडे डागडुजी केली, तिथला इतिहास आणला, लोकांची जाण्यायेण्याची सोय केली, गाडी रस्ते वगैरे सगळ्या म्हणून झालं. पण हे रायगड, प्रतापगड, पन्हाळगड या मोजक्या किल्ल्यांच्या बाबतीतच झालंय. इतर किल्ल्यांचं काय, महाराष्ट्रामध्ये 360 किल्ले आहेत, मग हे फक्त 5-6 किल्ले आहेत. तर ती किल्ल्यांच्या ते एक तर ते किल्ले खूप जंगलात आहेत आणि काही किल्ले हे टेहळणीचे आहेत, काही किल्ले खूप लांब आहेत आणि या किल्ल्यांवरती सरकार तरी म्हणजे किती, सगळ्या गोष्टीला मर्यादा असतात ना, सगळ्या लोकांना मर्यादा, सरकारला मर्यादा आहेत. पण आता जी जागृती आली आपल्या इतिहासामध्ये, जे काही गोष्टी आपल्याला शोध लागतोय आणि काही गोष्टी समोर येतात, तर त्यामुळे लोक जागृत झाले. आणि आमची ही धारातीर्थ ही गावातल्या लोकांनी ट्रेकिंगच्या ग्रुपनी संवर्धन करून किंवा तिथलं साफसफाई, टाकी साफ करणं, पडलेल्या तटबंदी बांधणं, हे सगळं काम त्यांनी सुरू केलं. पुरातत्व खातंसुद्धा त्याबरोबर काम करत आहे आणि हे असं खूप चांगला प्रवास चाललेला आहे की लोक स्वतःहून सुद्धा काम करतायत, तनमन धनाने करतायत. काही लोक ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना पैशांची मदत, हे प्रमाण कमी आहे पण हे होतंय. अनेक गड, दुर्गवीर प्रतिष्ठान नावाची एक खूप चांगली संस्था आहे आणि अनेक संस्था आहेत, ते लोक हे काम करतात संवर्धनाचं. खिशातले पैसे काढतात, सुट्ट्या काढतात, रविवारच्या दिवशी जातात गडावर, फावडी कुदळी घेऊन जातात. हे दसऱ्याला, दिवाळीला, आज आमच्या घरी दिवाळीचे दिवे लावतो आपण, पण तो दिवा कोणामुळे लागतोय तर शिवाजी महाराज आणि त्या गडांमुळे. त्यामुळे ते गड अंधारच असतात दिवाळीत, याची कुठेतरी कोणाला तरी जाणीव होते. आणि ते आमचे मावळे हे जातात, घरचं सण सोडून तिथे जातात, तिथे दिवे लावतात, दिवाळी लावतात, तोरणं लावतात किल्ल्यांना, आपण बघतो फेसबुकवर वगैरे. तर अशा अनेक संस्था आणि अनेक काही वैयक्तिक लोक हे काम करतात, त्याचा इतिहास काही लोक शोधून काढतात. आणि सरकारने आता खूप चांगलं धोरण अवलंबलेलं आहे. त्याच्यामुळे किल्ल्याकरता, बऱ्याच किल्ल्यांकरता त्यांनी काही निधी ठेवलेला आहे, तर त्याची डागडुजी करणं, तिथे जाण्याची सोय, हे सगळं आता होणार हळूहळू. प्रत्येक गोष्टीला वेळ असतो आणि काही काळ जावा लागतो आणि त्याची जाणीव व्हायला लागते. आता जाणीव लोकांना व्हायला लागलेली आहे, सरकारला झालेली दिसते, निदान दिसते, आणि त्या दिशेने पावलं उचललेली आहेत हे आपल्याला सांगता येतं. तर त्यामुळे हे होईल नक्की. म्हणजे मंडळी, एक दिवा दिवाळीच्या निमित्ताने पेटलेला आहे, तो प्रत्येक गडावर पेटलेला आहे. तो यांच्या संस्थेच्या माध्यमातून असू दे किंवा महाराष्ट्रभरातल्या संस्थेच्या माध्यमातून असू दे, असे अनेक दिवे लोकांच्या मनात बुद्धाने सांगितल्याप्रमाणे भव ते पेटू देत आणि त्यांना जाणीव होऊ दे की आपण कोणाला उत्तरदायी आहोत. त्यामुळे लोकांनी तिथे जावं. ज्या महाराजांनी, ज्या मावळ्यांनी आपल्याला हे स्वातंत्र्य दिलं, हे स्वराज्य दिलं, त्यासाठी आपण काय करू शकतो त्याची परतफेड, याचा विचार करायचा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर असं म्हणेन की महाराजांनी खूप दिलं, महाराजांनी खूप दिलंय, आपण त्याचा मान ठेवूया. महाराजांनी खूप दिले, आपण त्याचा मान ठेवूया. गडावर पाऊल टाकताना इतिहासाचं भान ठेवूया. बरोबर. असंच जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक सामाजिक संदर्भाचा विषय असेल किंवा दिन कुठला, महाराष्ट्राशी संबंधित कुठला स्पेशल दिवस असेल, आपण नक्की भेटू. आणि आमच्या मजा आली पाहिजे मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही येता, खरंच मजा येते. तुम्हालाही मजा येते असं वाटतंय, कारण तुम्ही दुसऱ्यांदा यायला सुद्धा होकार दिला आणि इतकी शस्त्रास्त्र घेऊन आमच्यासोबत तुम्ही बसलेला आहात. आणि आजच्या भागात तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आमच्या सगळ्या रसिकांतर्फे तुमचे आभार मानतो. आणि नक्की पुढचा पॉडकास्ट सुद्धा असाच छान रंगवूया, नक्कीच करूया. मजा आली पाहिजे, मजा येणारच आहे. आज मजा आली पाहिजे.
आजच्या भागाचा शेवट आपण महाराजांच्या त्याच गोष्टीने करूया जी ऐकल्यानंतरच अंगामध्ये अशी वीरश्री बरोबर. संचारते, ती म्हणजे हर हर महादेव. बरोबर. हर हर महादेव. थँक्यू. धन्यवाद.